सांगली जिल्ह्यामध्ये वारणा धरणातून विसर्ग वाढवलाय। पावसाचा जोर 2 दिवसपेक्षा थोडा कमी असला तरी देखील वारणा धरणासह पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे। त्यामुळे धरणात पाण्याची आवक 4116 क्युसेक इतकी आहे। जळगावमध्ये सिंचन प्रकल्पामधील उपयुक्त पाणीसाठा 30 ते 40% पर्यंत आता कमी झालेला आहे। सर्व प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही। त्यामुळे आता गेल्या वर्षीच्या तुलनेत 14% जास्तीचा पाणीसाठा दिसत असल्याने सध्या तरी चिंता नाही। मात्र तिन्ही प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। नाशिकच्या मनमाड शहरामध्ये महिनाभरापासून नियमित वीज पुरवठा होत नाहीये आणि त्यामुळे संध्याकाळच्या वेळी शहरात अंधाराचं साम्राज्य दिसतंय। त्यामुळे त्याचा परिणाम नागरिकांसह बाजारपेठेत दिसतोय। दरम्यान लोड शेडिंगमुळे महावितरण विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। नागपुरात महावितरणने बुधवारी शहरातील बहुतांश भागांमध्ये विद्युत पुरवठा खंडित केला। शहरातील 70% भागात सकाळी 8 ते 11 वाजेदरम्यान विद्युत पुरवठा बंद असेल। पावसाळ्यापूर्वीच्या तयारीसाठी हा निर्णय घेण्यात आला। पुण्यात पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनाच बसायला जागा नाहीये। वाघोली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस ठाण्याच्या बाहेर उघड्यावरती खुर्ची टेकून काम करतायत। तर 11 ऑक्टोबर 2024 मध्ये वाघोली पोलीस ठाण्याचं उद्घाटन झालं। मात्र पोलीस ठाण्याच्या इमारतीचं काम अपूर्ण असल्याने उघड्यावरती कामकाज करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी भरती होणार आहे। एमपीएससीने राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदाच्या 137 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली। राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही पदभरती आहे। 30 जूनपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे। ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामध्ये मागाठाणेमध्ये 572 झोपड्या या बाधित होत आहेत। तर MMRDAने या झोपडीधारकांना अधिकचा आर्थिक मोबदला, स्थायी निवासस्थान आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुनर्वसन असे 3 पर्याय दिले। या 3 पर्यायांपैकी एक पर्याय निश्चित करून त्या संदर्भातला लेखी अर्ज सादर करण्याचं आवाहन MMRDAने झोपडपट्टी धारकांना केलेलं आहे। 3 lanes in